हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 52वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन-नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण असेच नवीन-नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. जगल, जस्टिस, कीन, कीप अँड काइंड. तर हे होते कालचे शब्द आणि आज आपण नवीन शब्द बघणार आहोत. नो म्हणजे च्याबद्दल माहीत असणे, नोविंगली म्हणजे जाणून-बुजून, नॉलेजेबल म्हणजे माहितगार, नॉट म्हणजे गाठ, नोन म्हणजे विशिष्ट नावाने ओळखले जाणे या अर्थी. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दही बघूया आणि एक्झाम्पलही. तर आजचा आपला पहिला शब्द आहे नो म्हणजे च्याबद्दल माहीत असणे या अर्थी. याचेच समानार्थी शब्द बघूया. अंडरस्टँड म्हणजे समजणे, एखाद्या गोष्टीचा अर्थ किंवा तत्व समजणे. दुसरा शब्द रिअलाइज म्हणजे जाणवणे, काहीतरी सत्य आहे हे जाणवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, मुद्दामच एखाद्या गोष्टीकडे लक्ष न देणे. दुसरा शब्द फॉरगेट म्हणजे विसरणे, एखादी गोष्ट लक्षात न राहणे. याचेच उदाहरण बघूया. आय नो द आन्सर टू दिस क्वेश्चन. मला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे. नेक्स्ट वर नोइंगली म्हणजे जाणून बुजून किंवा सूचकतेने. याचाच समानार्थी शब्द बघूया. डेलिबर्टली म्हणजे जाणीवपूर्वक, एखादी गोष्ट मुद्दामहून करणे. दुसरा शब्द इंटेन्शनली म्हणजे उद्देशपूर्वक, एखादी कृती ठरवून करणे. याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया. अननोविंगली म्हणजे नकळतपणे, नकळत किंवा अनवधानाने. दुसरा शब्द ॲक्सिडेंटली म्हणजे अपघातीरित्या, चुकून किंवा योगायोगाने होणारी गोष्ट. याचेच उदाहरण बघूया. ही नोईंगली ब्रोक द रूल्स. त्याने जाणून बुजून नियम तोडले. नेक्स्ट वर नॉलेजेबल म्हणजे माहितगार. याचेच समानार्थी शब्द बघूया. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, ज्याला ज्ञान आणि समज आहे असा. दुसरा शब्द वेल इन्फॉर्म म्हणजे संपूर्ण माहिती असलेला, ज्याला भरपूर माहिती आहे असा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इग्नोरंट म्हणजे अज्ञान असलेला, ज्याला माहिती किंवा समज नाही. दुसरा शब्द अनइन्फॉर्म म्हणजे अपूर्ण माहिती असलेला, ज्याच्याकडे आवश्यक माहिती नाही. याचेच उदाहरण बघूया. शी इज व्हेरी नॉलेजेबल अबाउट हिस्ट्री. ती इतिहासाबद्दल खूप ज्ञानी आहे. नेक्स्ट वर नॉट म्हणजे गाठ. याचेच समानार्थी शब्द बघूया. टँगल म्हणजे गुंता, दोऱ्यांचा किंवा केसांचा एकमेकात गुंता होणे. दुसरा शब्द लूप म्हणजे फास, दोऱ्याचा किंवा दोरखंडाचा गोलसर गुंडाळलेला भाग. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. अनटाय म्हणजे सोडवणे, गुंता किंवा गाठ उघडणे. दुसरा शब्द लूजन म्हणजे सैल करणे, घट्ट बांधलेली गोष्ट मोकळी करणे. याचेच उदाहरण. ही टाईड अ नॉट इन द रोप. त्याने दोरीला गाठ मारली. नेक्स्ट वर नोन म्हणजे विशिष्ट नावाने ओळखले जाणे. या अर्थी आपण नोनचा वापर करू शकतो. याचेच समानार्थी शब्द बघूया. फॅमिलियर म्हणजे परिचित, आधीपासून माहीत असलेला. दुसरा शब्द रिकग्नाइज म्हणजे ओळखलेला, सर्वांनी मान्यता दिलेला किंवा ओळखलेला. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. अननोन म्हणजे अपरिचित, माहिती नसलेला किंवा ओळख न झालेला. दुसरा शब्द अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी, ज्याची माहिती नाही किंवा परिचय नाही असा. याचे उदाहरण बघूया. दिस प्लेस इज नोन फॉर इट्स ब्युटिफुल बीचेस. हे ठिकाण त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखले जाते. तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया.
थँक यू फॉर वॉचिंग. बाय.